मला कुठलीही पूर्वकल्पना न देता माझं सगळं पूर्ण बिल्डिंग गेल्या 15-16 वर्षापासून मी कोर्टाशी लढतीये, माझ्या भावांशी लढतीये, मी माझ्या भावांविरुद्ध मी लढतीये आणि इथं माझा गेले 35 वर्षाचा हे आहे. मी एक स्वतः आर्टिस्ट आहे. माझे लाखोचे पेंटिंग आहे आतमध्ये. ज्यावेळेस सील झाले त्यावेळेस सगळे पेंटिंग आतमध्ये आहेत. आज त्याची काय स्थिती असेल तुम्हाला खाली पडलेले सगळे कागदपत्र सुद्धा फक्त 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 आणि फक्त पेंटिंगचे दिसतील, आर्टिस्टचे दिसतील. या व्यतिरिक्त हे आर्टिस्टचे आहेत. आज हा जगप्रसिद्ध आर्टिस्टचे आहेत. हे माझे पुस्तकं वगैरे सगळे हे पूर्ण माझा करिअर यांनी बर्बाद केलेलं आहे. तुमच्याकडूनच पत्र भाई मेरी पेंटिंग उतारता करके, इससे ज्यादा और क्या बोलूं उनको। एक बार नहीं, मेरे पास 10 लेटर दिए हुए उनको। टेबल घुसना था रे। जिस पे बैठ सकते त्यांच्या मागे लागलो तर आम्हाला द्या म्हणतात, तर ते उलटच कामं करायला लागले.
तोडतो म्हणून तर एक जण ऐकायला तयार नाही तिथं. तेव्हा तर सांगतो तुमचं फक्त सील काढून आम्ही आमच्या खर्चाने तोडतो म्हणून काढतो म्हणून तर एक जण ऐकायला तयार नाही आमचं. आम्हाला सील काढायचं. आम्हाला फक्त सील काढून आम्हाला एवढं करायचं आम्ही आमचं काढून देतो म्हणतो तर आम्ही आमच्या खर्चाने काढून देतो म्हणून सांगतोय तर आम्ही आपल्या सामान काढून आपलं लेटर काय आम्ही स्वतः काढून घेतो. तुमचं सील आहे, फक्त सील काढून घ्या. एक तर आमची बिल्डिंग 13 वर्षापासून बंद करून ठेवली. जे आमचं नुकसान झालं ते वेगळं, त्या नुकसानाचं तर काय होत नाही आमचं. त्याच्यानंतर आम्हाला फक्त सील काढून द्या, आम्ही आमची बिल्डिंग उतरून देतो. आमचे लेटर काय तुम्हाला, आमचे लेटर काय दिलेलं आहे तुम्हाला, आम्ही काय सांगितलेलं आहे तुम्हाला. मग आम्ही सहकार्य करतो तुम्हाला, कोर्टाची तुम्हाला ऑर्डर आहे करतो, आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला. नाही आता आता त्याचा प्रॉब्लेम नाही. आतमध्ये हजारोचे सामान आहे. मग कालच्या घरातून बाहेर निघालेले आहेत. मग ते एका कपड्यानिशी मी बाहेर निघालेले. माझं सगळं सामान आहे. तुम्ही थांबा, आम्ही सगळं काढून घेतो. तुम्हाला आम्ही रिकामं करून देतो, मग तुम्ही सगळं करा. असं नाही चालतंय. तुम्हाला आमचे लेटर किती दिले आम्ही. नाही अरे हो तर नाही, काहीच नाही. आजची काहीच नोटीस नाही तुमची. तुमची काहीच नोटीस नाही आम्हाला आजची. नाही, अजिबात नाही. काही कालची पण इंटिमेशन काही दिलेली नाहीये, काही नाहीये. काही दिले नाही. ना तर मला दिलं, ना तर याला दिलं. काही कोणालाच इंटिमेशन आम्हाला नाही दिलेलं, काही नाही दिलेलं आहे. इंटिमेशन दिलं, भेटलं भेटलं असतं तर आम्ही स्वतःहून तुम्हाला सांगितलं असतं. रात्री कालपासून ते मोरे साहेब बघा, तुम्ही त्यांना बोलवा. तिकडे या मोरे साहेब. किती वेळेस तुम्हाला सांगितलं मी येऊन. परवा पण तुम्हाला लेटर दिलं, दुसऱ्या साहेबांना दिलं आम्ही. कशासाठी दिलं तुम्हाला, की आम्हाला फक्त तुम्ही सील तुमचं काढून घ्या, आम्हाला लेटर द्या फक्त. शेवटी एवढे सांगितलं तुम्हाला की मला फक्त लेटर द्या म्हणून. मी तुम्हाला पण काय म्हटलं साहेब, मी मला फक्त लेटर द्या, आम्ही आमच्या इथे स्वतः सगळं करून घेतो म्हणून. भरपूर सामान आहे आतमध्ये, 20-25 फूट आतमध्ये. ते काय एक मिनिटाचं सामान आहे का ते आता सांगितलं निघालं म्हणून. पेंटिंग्स आहेत, लाखोचे पेंटिंग्स आहेत आतमध्ये. मी एक सांगायला artist आहे. लागलं तुम्हाला आम्ही कशापासून काय करायचं आम्हाला तर. लाखोचे पेंटिंग्स आहेत तुम्हाला आम्ही आतमध्ये. सहकार्य करतोय, आम्ही सहकार्य करतोय तुम्हाला. तुम्हीच पाडा म्हटलं ना. नाही, पाडायचं नाही शब्द आहे माझा. मी काय म्हटलं, फक्त तुमचा सील काढून घ्या, आम्ही आमच्या खर्चाने बिल्डिंग उतरवू खाली. आमचे शब्द हे तुम्हाला आणि आमचे वर्डिंग आमचे लिहून दिलेले तुम्हाला, स्पष्ट लिहून दिलेले आम्ही तुम्हाला, की आम्ही तुम्हाला उतरून देऊ, आम्ही आमच्या खर्चाने उतरू म्हणून बिल्डिंग खाली. आम्ही असं सांगितलंच नाही कधी तुम्हाला. त्याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये आमचं तेच म्हणणं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला जसं मार्क करून दिलेलं आहे, हेडलाईट करून दिलेलं आहे तुम्हाला, की आम्हाला फक्त सांगा तुम्ही तुमचं सीलचं काही असेल तर काढून घ्या, आम्ही आमच्या खर्चाने पूर्ण बिल्डिंग खाली उतरवू म्हणून. हे जे महानगरपालिकेने जे आहे ते सर्वसाधारण आम्हाला सांगितलं न सांगता, मी स्वतः इथं 35 वर्ष राहते. मला कुठलीही नोटीस न देता ही कारवाई करण्यात येत आहे. त्यांना कोणी काय अर्ज दिले, काय दिले याची मला पूर्वकल्पना नाही आहे. आणि हे सगळं असताना सुरुवातीला सुद्धा मला या घरातून बाहेर काढण्यात आलेलं होतं. त्यावेळेस महानगरपालिकेने सील लावलेलं होतं. ते सील काढून मला माझं सामान द्या याच्यासाठी मी एकदा नाही 10दा रिक्वेस्ट केलेली होती. आणि असं असताना आज रोजी मला कुठलीही पूर्वकल्पना न देता माझं सगळं पूर्ण बिल्डिंग गेल्या 15-16 वर्षापासून मी कोर्टाशी लढतीये. माझ्या भावांशी लढतीये, मी माझ्या भावांविरुद्ध मी लढतीये. आणि इथं माझा गेले 35 वर्षाचा हे आहे. मी एक स्वतः आर्टिस्ट आहे. माझे लाखोचे पेंटिंग आहे आतमध्ये. ज्यावेळेस सील झाले त्यावेळेस सगळे पेंटिंग आतमध्ये आहेत. आज त्याची काय स्थिती असेल तुम्हाला खाली पडलेले सगळे कागदपत्र सुद्धा फक्त आणि फक्त पेंटिंगचे दिसतील, आर्टिस्टचे दिसतील. या व्यतिरिक्त हे आर्टिस्टचे आहेत. आज हा जगप्रसिद्ध आर्टिस्टचे आहेत. हे माझे पुस्तक वगैरे सगळे हे पूर्ण माझा करिअर यांनी बर्बाद केलेलं आहे. तुमच्याकडूनच पत्र दिलं होतं पाडण्यासाठी असं म्हटलं जातं. पाडण्यासाठी नाही, फक्त त्यांना स्पष्ट सांगितलं तुमचं सील आहे, सील काढा, आम्ही आमच्या खर्चाने पूर्ण बिल्डिंग उतरू, आम्ही स्वतःच्या खर्चाने बिल्डिंग पूर्ण खाली उतरू. हे जर पत्र असेल तर पत्राची प्रत दाखवा मला. पत्राची प्रत दाखवण्यात यावी मला. महानगरपालिकेसोबत अनेक वर्षापासून पत्रव्यवहार आहे, पण तो सील काढण्यासाठी आहे. माझं स्वतःच सुद्धा आहे की मला माझं सामान काढून द्या. पत्र व्यवहारात स्पष्ट लिहिलेलं आहे. सील कशासाठी करण्यात आली होती.
अति धोकादायक आहे म्हणून असंच माझ्या भावांनी अति धोकादायक अति म्हणून ते धोकादायक सील म्हणून केलेलं केलेलं होतं होतं, पण त्यावेळेस धोकादायक आणि नव्हतं. त्याच्यानंतर- गेले 15 वर्ष इथं तशीच आहे बिल्डिंग, कुठला खिळा सुद्धा पडलेला नाहीये. आता काय सांगणे तुमच्या माझं महानगरपालिका एवढंच म्हणणं आहे, आता तुम्ही पाडलेलं आहे, मला माझं सामान काढून द्या, काढून घेऊ द्या आणि मग पुढची कारवाई करा. आपलं नाव मी विजया सीताराम पातुरकर, MGM कॉलेज ऑफ फाईन आर्टची प्रिन्सिपल 15 वर्ष राहिलेली आहे आणि 2017 पासून मी रिटायर आहे. घरातच आहे, माझे पेंटिंग वगैरे करते. धन्यवाद. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।